वसई विरार महानगरपालिकेची पहिली महासभा शुक्रवारी मोठ्या गदारोळात पार पडली। महासभेच्या सुरुवातीलाच भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासनाकडे कार्यालयाची मागणी करत आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलंय। प्रशासनाने 44 नगरसेवकांसाठी बसण्याची योग्य सोय न केल्याचा आरोप गटनेते अशोक शेळगे यांनी व्यक्त केला। या पहिल्या महासभेत महानगरपालिकेच्या कामकाजासाठी महत्त्वाच्या पदांची आणि समित्यांची निवड करण्यात आली। भाजपच्या मनोज पाटील यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली, तर बहुजन विकास आघाडीचे प्रफुल्ल साने यांची सभागृह नेते म्हणून बिनविरोध निवड झाली। स्थायी समितीसाठी एकूण 16 सदस्यांची निवड करण्यात आली, यामध्ये सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे 10 आणि भाजपचे 6 सदस्य आहेत। महापालिकेत भाजपचे 43 आणि शिवसेनेचा 1 असे एकूण 44 नगरसेवक महायुती म्हणून विरोधी भाकावर बसणार आहेत। नगरसेवकांसाठी स्वतंत्र केबिन नसल्याने प्रशासनाविरुद्ध भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जनतेला सगळं व्यवस्थित चालू आहे। काय चालू आहे? काय चला रस्त्यावर मी दाखवतो तुम्हाला। दालन द्या, दालन द्या, दालन द्या। आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला तुम्ही उत्तर देत नसेल तर जनतेने काय करावं? सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही बाजूंकडून आता शहराच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शहरवासियांची अपेक्षा आहे। आरबी न्यूजसाठी मलिक शेख, मोखाडा।